नमस्कार फ्रेंड्स, एक खूप अभिमानाची गोष्ट आहे। आपल्यातलाच एक कलाकार आहे सूरज चव्हाण नावाचा कलाकार आहे। तो बारामतीचा आहे, मोर्डी या गावाचा तो कलाकार आहे। सुरुवातीला त्या मित्रानं सूरजनं टिकटॉक मध्ये काम चालू केलं। टिकटॉक बॅन झाल्याच्या नंतर पुन्हा त्याने यूट्यूब मध्ये छोटेसे व्हिडिओ वगैरे करायला लागला आणि तेव्हापासून तो ऑल महाराष्ट्रामध्ये फेमस झाला। त्याचा एकच डायलॉग आहे, एका बुकीत तेंगुळ गोलीगत, असा हा त्याचा व्हिडिओ खूप महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि तेव्हापासून सूरज चव्हाण अख्ख्या महाराष्ट्राच्या लोकांवर मनावर अधिराज्य गाजवायला लागलेला आहे। तर तो त्याचं पण सिलेक्शन बिग बॉस मध्ये झालेलं आहे। तर मला एक सांगायचं होतं, सूरजचा जो हे आहे म्हणजे खूप गरिबीतून तो हे आहे। कारण ज्यावेळेस सूरजचे आई वडील पण वारले, आई पण नव्हती आणि वडील पण त्याचे वारलेले आहेत आणि 4 बहिणीचा त्याचा परिवार आहे। तर त्यानं खूप संघर्ष केलेला आहे। त्या सूरजने संघर्ष करून व्हिडिओ वगैरे बनवून तो एकदम स्टार झाला, फेमस झाला आणि बिग बॉसनं सुद्धा त्याची दखल घेऊन त्याला बिग बॉस मध्ये एंट्री दिलेली आहे। तर मला अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे, एका गरीबाच्या लेकराला तुम्ही जास्तीत जास्त करून सपोर्ट करा आणि त्यानं बिग बॉस मध्ये त्याला विनर करून अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांना दाखवायला पाहिजे। कारण एका गरीबाच्या मुलाला तुम्ही विनर बनवणं खूप महत्त्वाचं आहे। सूरज चव्हाण बद्दल जर सांगायचं असेल तर खूप काही आहे। कारण सूरज चव्हाण कॉमेडियन माणूस आहे आणि एकदम भोळा बाबळा स्वभाव आहे, निष्पाप माणूस आहे बिचारा। एकदम तो आपलं कार्य करत आहे आणि ज्यावेळेस त्याचं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेस त्याला बिग बॉस मधले कोणी एक थोडं सुद्धा त्याला कोणी बोललेलं नाही। तर मला एकच सांगायचं आहे, आमचे रितेश भैया देशमुख, लातूरची शान, रितेश भैयांनी सुद्धा त्यांना खूप सूरजला सपोर्ट केलेला आहे आणि असंच रितेश भैयांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करत राहावं आणि तमाम अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला मी सांगतो, कारण मी काय खूप मोठा वक्ता वगैरे नाही, माझं पण एक छोटंसं चॅनल आहे। तर मला एकच म्हणायचं आहे, जसं सूरजला तुम्ही बिग बॉस मध्ये विनर करून दाखवा। थँक्यू।